सरकार निर्णय घेणार आहे का? नंबर 3. नंबर 4, आता आपण कृषी आणि उद्योगाचा दर्जा जर याला दिला तर या लोकांना कर्ज उपलब्ध होतील, यांना कुठं अडचणीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत करता येईल, तर त्यांना तुम्ही कृषी उद्योगाचा दर्जा देण्याच्या संदर्भामध्ये सरकार धोरण राबवणार आहे का? हे उत्तर द्या. परत 2-3 प्रश्न आहेत तेवढे मी विचारतो. सन्माननीय सदस्य गोपीचंदजी पडळकर यांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर या सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे. खरं तर पशुसंवर्धन म्हणजे पोल्ट्री, गोट्री, मत्स्यपालन या गोष्टीकडे, दुग्ध व्यवसाय याच्याकडेच आपण जास्त विचार करतो. परंतु जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं ते वराह पालन आहे. आणि आपल्या देशामध्ये वराह पालन, आपल्या राज्यामध्ये अत्यंत गरीब, अत्यंत वंचित असा व्यक्ती करतात आणि त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. हे सन्माननीय गोपीचंदजी पडळकर यांनी मेन्शन केलं. ते भटक्या विमुक्तांचं काम करतात, वंचित समाजाचं काम करतात, अत्यंत तडफदार तरुण असं ते नेतृत्व आहेत आणि नेहमी या विषयांवर ते आवाज उठवत असतात. त्यांनी जो प्रश्न विचारला त्या सगळ्या एक प्रश्नाचा न उत्तर देता मी एक सारांश सांगेन की आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वराह पालनाला उद्योगाच्या दर्जाचं काम, दर्जा होईल अशा प्रकारचं काम करणार आहे. कारण आम्ही महाराष्ट्र ग्रामीण पशु उद्योजक योजना ही आणलेली आहे आणि याच्यामध्ये पोल्ट्री आहे, गोटरी आहे, मत्स्यपालन आहे, दुग्ध व्यवसाय आणि याच्यामध्ये वराह पालनाचा सुद्धा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर जे वराह पालन, या योजनेमध्येच वराह पालन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या योजना राबवणार आहोत. याच्यामध्ये जवळपास मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेमध्ये 5 5+1 म्हणजे नर आणि मादा असा तो ग्रुप देणार. ह्या वराहाचा त्यांना शेड, खाद्य आणि उपकरणं याचाही समावेश त्याच्यामध्ये आहे. अशा प्रकारे आपण विम्यासकट हे लाभार्थ्यांना आपण ही वराह देणार. त्या गटाची जी किंमत आहे त्याला पण एक 2 लाख रुपयापर्यंतचा निधी मिळेल. तसेच 50% अनुदान सर्वसाधारण लोकांना मिळेल आणि 75% अनुदान अनुसूचित जाती जमातीसाठी मिळेल आणि महिलांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान देत आहोत. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये विचारपूर्वक विषय केलेला आहे. वराह पालनामध्ये 4% व्याजाची सवलत देखील आपण त्याच्यामध्ये देत आहोत. म्हणजे जे कृषीला नियम आहेत ते कृषीला, पशुसंवर्धन खात्याला कृषीचा दर्जा दिल्यामुळे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयाला स्वागत करून कॅबिनेटमध्ये मंजूर करून दिलेला आहे. त्यामुळे ज्या सगळ्या सवलती कृषीला मिळतात त्या सवलती पशुपालनासाठी मिळतील. तर जर त्यांनी वराह पालन करण्यासाठी कर्ज घेतलं तर त्यांना 4% व्याजदरामध्ये सवलत देखील मिळेल. वराह पालन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी खेळत्या भांडवलावर घेतलेल्या कर्जावर सुद्धा आपण व्याज सवलत लागू करण्यात आलेली आहे आणि वीज दरामध्ये सुद्धा सवलत लागू करण्यात आली आहे. कोणी सोलार करणार असेल त्याला सुद्धा त्या कृषीप्रमाणे सबसिडी लागू होते. केंद्रामध्ये पण योजना आहे, तर त्या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 13 प्रस्ताव आमच्याकडे असे आलेले आहेत आणि त्याच्यामधले 8 प्रस्ताव पात्र होऊन केंद्र शासनाला आपण सादर सुद्धा केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांच्या जमिनीचा, त्यांच्या कर्जाचा, त्यांच्या उदरनिर्वाहाचा, त्यांच्या सबसिडीचा हे सर्व विषय मार्गी लागणार आहेत आणि याला आम्ही खरंच उद्योगाचं, कारण याला एक्सपोर्टमध्ये खूप भविष्य आहे. आपल्याला जे दिसतं ते वराह रस्त्यावर आता त्यांचा धुमाकूळ घातल्यामुळे साहजिक आहे त्यांना कोंडवाड्यामध्ये नेऊन टाकतात. जसं पण अध्यक्ष महोदय मला प्लीज संरक्षण बोला बसून बोलू नका. एवढा चांगला उद्योग होणार आहे गिरीश महाजन, आपण सगळ्यात जास्त ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन करून मोठा एक प्रोत्साहन देऊ शकता वराह पालन. तर त्याच्यामध्ये खूप एक्सपोर्ट क्वालिटीचं मीठ तयार होऊ शकतं. जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात कन्झ्युम केलेलं हे मीठ असतं वराहाचं आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्या जे मुद्दा आज गोपीचंद पडळकरांनी मांडला आहे
तो भविष्यामध्ये एक मोठा उद्योग झालेला असेल, अगदी एक्सपोर्ट क्वालिटीचा उद्योग झाला असेल, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलला गेला असेल, हे मी या निमित्ताने सभागृहाला सांगू इच्छिते. एक ते झालं की तुम्हाला देतो. धन्यवाद. माननीय पंकजाताईंनी अत्यंत सविस्तरपणे या विषयाकडे बघितलेलं आहे. परंतु एक 2 प्रश्न विचारायचे बाकी आहेत आणि 2 विचारलं त्याचं उत्तर मिळालं नाही. ताई, या वराह पालनाला आपण पाळीव प्राण्याचा दर्जा देणार आहात का? नंबर 1. नंबर 2, आपलं राज्य वराह पैदास धोरण आता आहे, यामध्ये सुधारणा करून वराह प्रजनन व विकास धोरण लागू करण्याच्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका काय आहे, ते तुम्ही लागू करणार आहात का? पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी पालन महामंडळ आहे, अशा धर्तीवरती वराह पालनासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ आपण करणार आहात का? जर आपण आर्थिक विकास महामंडळ केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या भटक्या समाजातल्या लोकांना आपल्याला न्याय देता येईल. आपण योजना खूप चांगल्या आणलेल्या आहेत, परंतु याची जर अंमलबजावणी करायची असेल तर महामंडळाची आवश्यकता आहे. त्या महामंडळाच्या संदर्भामध्ये सरकार घोषणा करणार का? आणि कत्तलखाने असल्याशिवाय याचं डेव्हलपमेंट ह्या व्यवसायाचं होणार नाही. चीनमध्ये का डेव्हलपमेंट झाली? कारण त्यांनी आधुनिक कत्तलखाने तिथे उभा केलेले आहेत, AI टेक्नॉलॉजी त्यामध्ये वापरलेली आहे. आणि म्हणून आपण 4 नंबरला आपण एक्सपोर्टमध्ये आहोत. ह्याला जर 1 नंबरला आणायचं असेल तर आपलं खातं यामध्ये अग्रेसर भूमिका घेऊ शकतं. आणि म्हणून चांगल्या दर्जाचे कत्तलखाने करण्याच्या संदर्भामध्ये पशुसंवर्धन खातं आपली भूमिका घेणार आहे का? हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. मंत्री तेच महोदय, घेणार आहे. वराहाला पाळीव प्राण्याचा दर्जा गृहीत धरूनच आम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन पशु उद्योजक योजनेमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. त्यामुळे तो एक विषय मिटलेला आहे. त्याचबरोबर आपण याच्या पैदासी वाढवण्यासाठी पण मोठं धोरण केलेलं आहे. त्याचे डिटेल म्हणजे आता सांगायचे असेल तर सांगेन, पण संपूर्ण आपण एक सभागृहात सांगेन. आणि हे जे वराह पालनाचा जो विषय आहे तो जास्त अजून सुदृढ व्हायसाठी महामंडळाची संकल्पना सन्माननीय गोपीचंद पडळकर यांनी मांडली. त्याला मी नकार आत्ता देणारच नाही. फक्त जी आमची योजना आहे ती सुरू झाल्यावर एक काही काळ आपण बघू की याच्यामध्ये कसा प्रतिसाद येतो. तसा आवश्यकता भासल्यावर त्याच्याबद्दल सकारात्मक विचार भविष्यामध्ये केला जाईल. सन्मान्य सुरेश. अध्यक्ष महोदय, माननीय पडळकर साहेबांनी अतिशय चांगल्या विषयाला या ठिकाणी हात घातला. आमच्या भागामध्ये मंत्री महोदय आमच्याच आहे. साधारणतः वडार समाज, शिकलकरी समाज हे शीख समाजातली एक पोट जात आहे. शिकलकरी समाज वैदू आणि कायकाडी आणि टकारी हे समाज साधारणतः या व्यवसायामध्ये दिसतात. आता पडळकर साहेब म्हणाले की याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या. अडचण नगरपंचायतीची याची ही आहे की कधी कधी त्यांची संख्या जास्त झाल्याच्या नंतर लोक पण मोठ्या प्रमाणावरती तक्रारी करतात. तर माननीय मुख्यमंत्री आणि या विभागाच्या मंत्री यांनी अतिशय चांगली योजना या बाबतीमध्ये केलेली आहे, त्याच्याबद्दल अभिनंदन. 2 लाख रुपये, 5 लाख रुपये आणि मला वाटतं 11 लाख रुपयापर्यंत ही योजना आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये ऑनलाईन योजना या ठिकाणी केलेली आहे. तर माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, SC कॅटेगरी ST कॅटेगरीला आपण 75% याच्यामध्ये अनुदान दिलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी आपण. तर हे जे समाज आहेत यातला कायकाडी समाज अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये SC मध्ये आहे आणि आमच्याकडे NT-B मध्ये आहे, म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र वगैरे. ॲक्च्युअल अध्यक्ष महोदय, माझे मंत्री महोदयांना एक विनंती आहे. कायकाडी समाज SC मध्ये SCचे सर्टिफिकेट आहेत मंत्री महोदय. आमच्याकडे ज्या मुली येतात ना त्यांचं सर्टिफिकेट SC आहे कायकाडी समाज, आणि आमच्याकडे मात्र VJNT मध्ये आहे. मी त्या वादात जाऊ इच्छित नाही. फक्त विनंती एक आहे की याच्यामधले वडार समाज हे कांची कोरवी, शिकलकरी, वैदू, डोंबारी, कायकाडी, वाल्मिकी, टकारी या समाजाची आर्थिक परिस्थिती एकदम खराब आहे. आणि या समाजाचे जर अर्ज आले ऑनलाईन अर्ज वराह पालनासाठी, तर त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय या समाजाला सुद्धा 75% सबसिडी द्यावी अशा प्रकारची विनंती आहे. मंत्री महोदयांनी याबाबत आम्हाला सांगावं. आणि अध्यक्ष महोदय,
महाराष्ट्र शासनाची जमीन, गायरान जमीन ही त्यांना जास्त लागणार नाही अध्यक्ष महोदय. 2 गुंठे, 6 गुंठे, 5 गुंठे एवढीच जमीन लागणार आहे. तर कायमस्वरूपी जमीन द्यावी असं म्हणत नाही. सुप्रीम कोर्टाची एक ऑर्डर आहे, त्याच्यामुळे ह्याला अडचण येईल हे आम्हाला पण माहिती आहे अध्यक्ष महोदय. परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये कलेक्टरांकडून जर या समाजाच्या लोकांचे अर्ज आले तर त्यांना भाडे पत्रावर किंवा भाडे करारानुसार शासकीय जमीन उपलब्ध करून दिली तरच या गोष्टीचा फायदा होणार आहे. नाही तर वरा पालनासाठी ते अर्ज करतील आणि त्यांच्याकडे जमीनच नाही, मग शेड कुठं उभा करणार? आणि शेड जर उभी नाही राहिली तर वरा पालनाचा हा व्यवसाय होणार नाही. म्हणून शासनाने या बाबतीमध्ये किमान भाडेपट्ट्यावर तरी या समाजाला थोड्या थोड्या जमिनी द्याव्यात अशा प्रकारची विनंती. सन्माननीय मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य सुरेश धस यांनी सूचना केल्या, ऍक्च्युली जास्त करून तर चांगल्या सूचना केल्या त्यांनी. वराहाविषयी त्यांचं खूप चांगला विषय आहे. रानडुकरांची शिकारीत वगैरे नंबर 1 ते काम करतात. तिथे स्वतः बंदूक वगैरे घेऊन जातात ते. हो खरंय, सत्य सांगते मी. पण ते वराह पाळीव प्राण्यात येत नाही, ते रानडुकरांची शिकार करतात. तर करता येते. तर वराह पालन त्यांनी 2 विषय सांगितले. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या आरक्षणाच्या खाली येतात. तर त्या जिल्ह्याच्या तिथूनच ते अर्ज येणार असल्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये त्या ज्या कॅटेगरीमध्ये ते येतील त्याप्रमाणे त्यांना त्या लाभ देता येईल, अनुदान किंवा त्यांना सबसिडी देता येईल. हा विषय एक आहे. दुसरा, जागा उपलब्ध होणार नाही तर नक्कीच आम्ही याच्यामध्ये क्लस्टर अप्रोचमध्ये जाणार आहोत. तर जेव्हा आम्ही क्लस्टर तयार करू त्या पद्धतीने तिथे अर्ज येतील तर तेव्हा तिथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा आम्ही तसं प्लॅनिंग करून त्याच्यामध्ये त्याची व्यवस्था करू. कारण ह्याच्यामध्ये जे आम्ही त्यांना निधी देणार आहोत त्याच्यामध्ये संपूर्णपणे आपण जागा, त्याच्याचबरोबर शेड, त्याच्या उपकरणे ह्या सगळ्यांचा कॉस्टचा अंदाजा घेऊनच त्यांना आपण ते योजना तयार केली आणि 50% सबसिडी देत आहोत. त्यामुळे तो इन्व्हेस्ट जो करणारा आहे त्या व्यवस्था करून त्याप्रमाणे त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला हे सगळ्या गोष्टींचा लाभ मिळेल. तर हे सगळ्या सकटच ते आहे. क्लस्टर अप्रोच झाला तर मोठं गायरान वगैरे उपलब्ध करून देण्याचा सुद्धा निर्णय करता का असतील. चला मग चला झालं. आम्ही काही समाजाची नावं घेतली, काही तत्सम समाज पण व्यवसाय करत असतील, त्यांची नावं रेकॉर्डवरती आली नाहीत, त्यांचा गैरसमज व्हायला नको. ते जरी कुणी अन्य लोक व्यवसाय करत असतील तर त्यांचा या योजनेमध्ये समावेश करून घ्यावा एवढी विनंती. या योजनेला जेव्हा सन्माननीय गोपीचंद पडळकरजींनी सांगितल्याप्रमाणे या योजनेमध्ये अर्ज करत असताना तसं काही आधी विषयच नाहीये. ज्याला हे व्यवसाय करायचा तो अर्ज करणार आहे आणि जर तो अर्ज केलेला व्यक्ती जो आहे तो कोणत्या जातीमधला असेल, तो वैदू असेल, डोंबारी असेल, कैकाडी असेल, वाल्मिकी असेल, टकारी असेल, वडार असेल, काची कोरवी असेल, तो कोणत्याही जातीकडे असेल त्या त्या जिल्ह्याच्या आरक्षणाच्या प्रमाणे तो अर्ज करू शकतो. त्याची तपासणी करून त्याला त्याचा लाभ करून देण्यात येईल. आणि माझं तर म्हणणं आहे हा विषय जाती ज्या वंचित आहेत त्यांना तर 75% लाभ आहे, 50% सबसिडी सर्वांनाच आहे, ओपनला पण आहे. त्याच्यामुळे जर हा विषय जातीपुरता मर्यादितही राहणार नाही. जर याला व्यवस्थित मार्केट वगैरे उपलब्ध करून दिलं, एक्सपोर्टमध्ये वगैरे आपण प्रयोग केला तर याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उद्योग ग्रामीण भागाच्या तरुणांना मिळू शकेल. बोला बोला. सांगोला तालुक्यामध्ये राजुरी एक गाव आहे आणि त्या गावचं ग्रामदैवत लक्ष्मी देवीचं जागृत मंदिर आहे. आणि काही दिवसापूर्वी त्या मंदिराची काही लोकांनी विटंबना केली आणि त्या देवीच्या मूर्तीवरील सोनं आणि चांदीची चोरी केलेली आहे. तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की या गुन्हेगारांना तात्काळ पकडून कडक शिक्षा देण्यात यावी आणि त्या मंदिरातल्या त्या देवीचं सोनं आणि चांदी जी चोरीला गेलेली आहे ती त्या ग्रामस्थांना वापस करण्यात यावी. धन्यवाद. चला सुधीर भाऊ. साधा आहे
अध्यक्ष महाराज, कामकाजामध्ये आपण भाग घेतो, पण आपण कामकाजात भाग घेताना आपले स्वीय सहाय्यक सुद्धा आपल्याला कामकाजात भाग घेताना अध्यक्ष महाराज आपल्याला मदत करत असतात. आपण ज्या गाडीमध्ये प्रवास करतो रात्रंदिवस, अध्यक्ष महाराज आपले वाहन चालक आपल्याला मदत करत असतात. गेले 1.5 वर्ष अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये निर्णय झाला की 30,000 रुपये जो स्वीय सहाय्यकांचा पगार आहे तो 40,000 करायचा आणि वाहन चालकाचा पगार 20,000 वरून 30,000 करायचा. सन्माननीय सभापती, सन्माननीय अध्यक्षांनी याला मान्यता दिली. अध्यक्ष महाराज 1.5 वर्ष झालं ती नसती वारंवार विधान भवनातून मंत्रालयात जाते आणि मंत्रालयात कोणीतरी सन्माननीय सद्गृहस्थ त्याच्यावर त्रुटी काढून पुन्हा परत काढतो. अध्यक्ष महाराज, सभागृह चालत असताना आपले जे स्वीय सहाय्यक आहे सर्वांचेच पगार आता 7व्या वेतन 8व्या वेतन आयोगानुसार आहे. त्यांचं नशीब आपल्याशी जोडलं जातं. आपला जर विजय झाला तर त्यांना आनंद होतो, पराभव झाला तर त्यांच्या आयुष्यामध्ये अंधार निर्माण होतो. माझी आपल्याला विनंती आहे की आपण एक अतिशय उत्तम अध्यक्ष म्हणून, तालिका अध्यक्ष म्हणून काम करतात. या दृष्टीने या पुढच्या आठवड्याच्या अधिवेशन संपण्याच्या अगोदर नसती निपटारा कायद्याच्या अंतर्गत स्वीय सहाय्यकांचा जो सन्मान निधी आहे तो 40,000 व्हावा आणि वाहन चालकाचा 20,000 वरून 30,000 व्हावा. 1.5 वर्ष झाली ही नसती इथून तिकडे जाते, पुन्हा तिकडून त्रुट्या घेऊन काहीतरी निमित्त काढून येते. मला वाटतं की सभागृहाचा अवमान होतो. आम्ही इकडे प्रश्न मांडतो, बिचारे स्वीय सहाय्यक तिथं मेहनत करतात. काय 10,000 काही महाराष्ट्र गरीब होणार नाही आहे अध्यक्ष महाराज. महाराष्ट्र क्रमांक 1चा आहे, 1चाच राहील. आणि आपण या संदर्भामध्ये स्पष्ट निर्देश द्यावे की अधिवेशन संपेपर्यंत आता हा विषय संपला पाहिजे. सावंत साहेब, विधेयक आणि शासकीय विधेयक. सन्मान्य सुधीर भाऊनी जो मुद्दा मांडला त्याला पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण पाठिंबा आहे. सुधीर भाऊनी मांडला त्याला, पण सुधीर भाऊ त्याला एक जोडून विषय असा आहे की आपल्याला हा एकच पी आहे की ज्याला हे आयडेंटिटी कार्ड वगैरे दिलं जातं, त्यामुळं तो विधान भवनात येतो, मंत्रालयात जातो, सगळीकडे जातो. पण आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपला जुना जो पी आहे वर्षानुवर्ष आपल्यावर असला तो हा गावाला असतो आणि मुंबईच्या कामाला जो पी आपल्याबरोबर येतो किंवा अधिवेशन कालावधीमध्ये आपल्याबरोबर जो पी येतो तो पी त्याला मंत्रालयात जायचं असेल, विधान भवनात जायचं असेल तर त्याच्याकडे आयडेंटिटी कार्ड नसल्यामुळे त्याला जाता येत नाही. आणि म्हणून तुम्ही सांगितलं ते एका पी पुरेसं नाही, एका ड्रायव्हर पुरेसंच मर्यादित, त्यांना काही नको. पण दुसऱ्या पीएला एक आयडेंटिटी कार्ड दिलं जावं, फक्त आयडेंटिटी कार्ड दिलं जावं की जेणेकरून त्याला मंत्रालयामध्ये जाणं, विधान भवनामध्ये जाणं हे सोयीचं होऊन जाईल. त्याला कुठल्या प्रकारची फॅसिलिटी नको. हा विषय पण आपण बरेच दिवस मांडतोय आणि म्हणून आपण जे काही निर्देश देणार आहात त्याच्यामध्ये सुधीर भाऊंनी सांगितलं त्याला 100% पाठिंबा आणि दुसऱ्या पीएला फक्त आयडेंटिटी कार्ड मंत्रालयामध्ये आणि विधान भवनामध्ये जाण्याकरता परवानगी मिळण्याकरता द्यावं अशी माझी सूचनावादा विनंती आहे. चला, सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो विषय मांडला, त्याचप्रमाणे भास्करराव जाधव साहेबांनी जो विषय मांडला, हे दोन्ही विषय सन्माननीय अध्यक्षांच्या लक्षात आणून देऊन त्याच्यावर पुढील कारवाई करण्यासंदर्भामध्ये पूर्ण प्रयत्न करू. चला, शासकीय विधेयक बोल सांगितलं. शासकीय विधेयक आहे सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 36. अध्यक्ष महोदय, सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे. कोणाला बोलत? हो, बोला सुधीर भाऊ बोला. या महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यात आणखी सुधारणा करण्याकरता विधानसभा विधेयक क्रमांक 36 याला अध्यक्ष महाराज मी समर्थन करण्यासाठी जरी उभा असलो तरी माननीय मंत्री महोदयांना काही महत्त्वपूर्ण सूचना करायच्या आहे. हे खरं आहे की राज्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय
व सन्माननीय उद्योग मंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय वेगाने वाटचाल होते आहे. देशामध्ये सर्वात वेगाने वाटचाल होणारं राज्य उद्योग क्षेत्रामध्ये हे महाराष्ट्र आहे. पण अध्यक्ष महाराज, काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नजरहटी दुर्घटना घटी. रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा हा बोर्ड आपण वाचतो. सन्माननीय मंत्री महोदय, माझे स्पेसिफिक काही प्रश्न या संदर्भात आहे ज्याची सकारात्मक उत्तर अपेक्षित आहे. आपण 75 कोटीवरून आता कर्ज घेण्याची मर्यादा ही 6000 कोटी करताय. 80 पट जेव्हा तुम्ही कर्ज घेण्याची मर्यादा वाढवत आहात, आवश्यकता असेल कर्ज घेतलंच पाहिजे अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज, हे कर्ज घेताना समतोल, संतुलन आणि आमच्याही भागातला औद्योगिक विकासाला निधी उपलब्ध करणं आणि या कर्जातून या महाराष्ट्राच्या सर्वच क्षेत्रामध्ये समतोल विकास होण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधलं ताडाली ग्रोथ सेंटर आणि चंद्रपूर MIDC याच्या एकूण पायाभूत सुविधांचा प्रस्ताव साधारणतः दोन्हीही एकत्र केली तर एक 80-90 कोटीचा प्रस्ताव हा तुमच्या विभागाकडे प्रलंबित आहे. तुम्ही इतर क्षेत्रातल्या मग तळेगाव फेज 1, 2, 3, 4, 5 तुम्ही हे पैसे कर्ज घेता, पण त्या कर्जामध्ये आम्ही सुद्धा वाटेकरी आहोत ना. ते कर्ज काही एकट्या तळेगाव MIDC साठी घेतलं जात नाही, महाराष्ट्राच्या उद्योगासाठी घेतलं जातं. म्हणून या संदर्भात कर्ज घ्या. 6000 कोटी नव्हे, अजून एक शून्य वाढवा. पण त्या कर्जामध्ये हिंगणघाट दिसलं पाहिजे, त्या कर्जामध्ये चंद्रपूर दिसलं पाहिजे, त्या कर्जामध्ये गडचिरोली सुद्धा दिसलं पाहिजे. आणि म्हणून माझा स्पेसिफिक पाठिंबा देताना अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की या संदर्भातला जो प्रस्ताव तुमच्या विभागामध्ये प्रलंबित आहे त्याला या 8 दिवसामध्ये आपण मंजुरी देऊन ताबडतोब पायाभूत सुविधा चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि ताडाली MIDC मध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण मदत करावी. आज अध्यक्ष महाराज, विदर्भ वैधानिक मंडळ नाही. माझी दुसरी मागणी आपल्याला आहे की आपण मोठ्या प्रमाणावर डावोस जाता. अतिशय जेव्हा तुमचे फोटो पाहतो आम्हाला आनंद होतो की उदय सामंतजीचा फोटो इतका स्मार्ट दिसतो अध्यक्ष महाराज की एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शक डायरेक्टरांनी पाहिलं तर चित्रपटात काम देईल, सूट बोट कोट. पण डावोस मधून जेव्हा उद्योग येतात तेव्हा आमच्या हिताकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून दुसरी मागणी मंत्री महोदय की तुम्ही एकदा व्हाईट पेपर काढा. व्हाईट पेपर म्हणजे व्हाईट नाही, आपल्याला व्हाईट पेपर काढायचा आहे. श्वेतपत्रिका काढा की ज्यामध्ये तुमचा औद्योगिक बॅलन्स कसा आहे. अन्यथा 6000 कोटी एका क्षेत्रात एका जिल्ह्यात खर्च कराल. तुम्हाला आमची मंजुरी आहे, पण तुम्ही एक श्वेतपत्रिका काढा की विदर्भामध्ये किती उद्योग आहे, किती रोजगार आहे, मराठवाड्यात किती उद्योग आहे, किती रोजगार आहे, महाजन साहेबांच्या उत्तर महाराष्ट्रात किती उद्योग आहे, किती रोजगार आहे, पश्चिम महाराष्ट्रात किती उद्योग आहे, किती रोजगार आहे. अध्यक्ष महाराज, ही श्वेतपत्रिका काढण्याचा शब्द तुम्ही निश्चितपणे द्याल असा माझा विश्वास आहे. आणि तिसरा मुद्दा अध्यक्ष महाराज, औद्योगिक विकास झाला पाहिजे का अध्यक्ष महाराज? झालाच पाहिजे. पण अध्यक्ष महाराज, यावर आता एक सर्वंकष चर्चा सुरू झाली आहे. 1820 मध्ये औद्योगिक क्रांती झाली, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 1820 मध्ये झालं. तेव्हा एक स्वप्न रंगवल्या गेले. ते स्वप्न होते अध्यक्ष महाराज की औद्योगिक क्रांतीनंतर सर्वांचं जीवन सुखी होईल, समाधानी होईल. पण अध्यक्ष महाराज, आज एक गोष्ट लक्षात येत आहे की सुखी समाधानी किती झालं हे तर तपासण्याची यंत्रणा आपल्या देशात तर कुठे नाही आहे. पण अध्यक्ष महाराज, जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाने हे तपासलं तेव्हा आम्ही हॅपीनेस इंडेक्स मध्ये आमचा देश नाही आहे. हॅपीनेस इंडेक्स मध्ये ते देश आहे ज्यांनी पर्यावरणावर प्रचंड प्रेम केलं. उद्योग आणलेत, पण ते उद्योग सुद्धा प्रदूषण करणारे नव्हते. आता गडचिरोलीमध्ये माननीय मंत्री महोदय, तुम्ही मोठ्या प्रमाणावर उद्योग आणताय, आणलं पाहिजे, स्वागतच केलं पाहिजे. पण आपली कथा त्या मिडाससारखी होता कामा नये की जिथं हात लावला तिथं सोनं झालं. बायकोला हात लावला, सोन्याची लागली. पोरीला हात लावला, सोन्याची लागली. आणि अन्नाला हात लावला, सोन्याचं झालं आणि तो उपाशी मेला. उद्योग यावेच
पण अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना अध्यक्ष महाराज आपण एक बिल मंजूर केलं. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की शेतकरी संघर्ष कृती समिती यांनी गडचिरोलीच्या जमिनी घेताना त्यांचीही काही भूमिका आहे, त्यांचाही आवाज आपण ऐकला पाहिजे. अध्यक्ष महाराज राजेशाही असताना आपले ती कथा माहिती आहे की एका बैलांनी घंटा वाजवली म्हणून राजानी त्यालाही न्याय दिला. हे तर जिवंत माणसं आहे. आणि गडचिरोलीचं मी तुम्हाला निवेदन देतो. गुरवला, हिरापूर, शिरपूर, चक, राखी या गावातील जमिनी तुम्ही अध्यक्ष महाराज भूसंपादन करणार आहात. आता भूसंपादन करायचं असेल तर अध्यक्ष महाराज त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. उदय सामंतजी संवाद करण्यामध्ये उत्तम आहेत याची मला जाणीव आहे. आणि मीही अनुभवला जेव्हा ते अनेक पक्षाच्या आमदारांशी संवाद करतात तर ते यांच्याच पक्षात येऊन जातात. इतका उत्तम संवाद त्यांचा, अतिशय उत्तम संवाद आहे. माझी त्यांच्या समोर एकच मागणी आहे की असाच प्रेमाचा, स्नेहाचा संवाद हा गडचिरोलीच्या शेतकऱ्यांच्या सोबत तुम्ही करावा, त्यांचं मन जिंकावं, आशीर्वाद घ्यावा आणि भविष्यामध्ये अध्यक्ष महाराज अशीच तुमची औद्योगिक प्रगतीची घोडदौड आणि तुमची राजकीय घोडदौड अशीच वेगाने व्हावी ही तुमचा मित्र म्हणून सदिच्छा आहे. पण या प्रश्नांचं उत्तर दिलं तरच घोडदौड होईल एवढं मात्र लक्षात ठेवून उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. धन्यवाद. चला, सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव. माननीय अध्यक्ष महोदय, मी महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 36 या विधेयकावर मी माझे विचार मांडण्याकरता म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, हे विधेयक जर आपण पाहिलं तर आपलं हे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन अध्यक्ष महोदय 22 जूनला सुरू झाले. 22 जूनला. आणि सरकारच्या तर्फे मंत्री महोदय आपण अध्यादेश किती तारखेला काढला? 16 जून 2026ला अध्यादेश आपण काढला. म्हणजे अवघ्या 6 दिवसावर अध्यक्ष महोदय विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार होतं आणि सरकारतर्फे, शासनातर्फे हा अध्यादेश काढण्यात आला. तो 16 जूनला काढण्यात आला. आणि म्हणून माझा प्रश्न आहे मंत्री महोदय की अशा 6 दिवसामध्ये असं काय आभाळ कोसळलं होतं किंवा या 6 दिवसामध्ये आपण जर 6 दिवसानंतर हे विधेयक म्हणून जर सभागृहासमोर आणलं नसतं, अध्यादेश काढला असता तर किती रोजगार डुबणार होता, किती रोजगार या राज्यातून बाहेर जाणार होता, किती लोकांना रोजगारापासून वंचित राहावं लागणार होतं. या 6 दिवसामध्ये आपण कोणकोणते रोजगार, कोणकोणत्या कंपन्या, कोणकोणते व्यवसाय, कोणकोणते उद्योग आपण या 6 दिवसामध्ये या राज्यामध्ये आणले आणि म्हणून ते आपण आणू शकलो नसतो. म्हणून आपल्याला 6 दिवसाकरता हा अध्यादेश काढावा लागला. याचा आपण खुलासा करण्याची आवश्यकता आहे. या विषयामध्ये एवढंच फक्त माझा प्रश्न आहे. मुद्दा काय की 1975 साली ज्या वेळेला आपण हा कायदा केला त्यावेळेला याच सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर करता किंवा कुठल्याही सोयी करता किंवा एखादे नवीन उद्योग MIDCचं एक्सपान्शन वगैरे करण्याकरता सगळ्या करता त्यावेळेला आपण 75 कोटी रुपये हा निधी उभा करू शकत होतो. तो बाजारातून असेल, तो गव्हर्नमेंटकडून असेल, कुठूनही असेल, 75 कोटी रुपयापर्यंत आपल्याला त्याची मर्यादा होती. हे आपण याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि 1975 ते आता 2026 म्हणजे 51 वर्ष झाली. या 51 वर्षामध्ये आपण ह्या आपली मर्यादा आर्थिकदृष्ट्या वाढवू शकलो नाही. आणि म्हणून आत्ताच्या सद्य परिस्थितीमध्ये ही आर्थिक मर्यादा वाढवणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. या मताशी आम्ही सहमत आहोत. त्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून आपण ही आता 6000 कोटी रुपयावर ही मर्यादा घेऊन गेला. अध्यक्ष महोदय, संपूर्ण राज्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण कधीतरी या गोष्टी सभागृहासमोर ठेवल्या पाहिजेत. आपण नवनवीन कायदे करत आलो. एक काळ असा होता की कुणी उठावं, अर्ज करावा, ज्याचे कोणाचे संबंध असतील, ज्याचा कोणाचा कुठे काय लागेबांधे असतील त्यांना ताबडतोब MIDC मध्ये प्लॉट मिळत होते आणि ते प्लॉट घेऊन ठेवायचे. आणि मग ठरल्या वेळेला ज्या कारणास्तव आपण हे प्लॉट दिले त्या कारणास्तव किंवा त्या वेळेमध्ये ते प्लॉट डेव्हलप करायचे नाही, त्या ठिकाणी कंपनी आणायची नाही, त्या ठिकाणी कामगार, किती रोजगार आपण देणार
ज्याच्या आपण घोषणा करत असतो ते घोषणा प्रत्यक्षपणे कृतीमध्ये उतरल्या का याचा कधीही आपण लेखाजोखा घेतला नाही, याचा कधीही आपण आढावा सुद्धा घेतला नाही, कधीही आढावा घेतला सुद्धा नाही. आज आपल्याकडे नियम असा आहे, कायद्यामध्ये त्याचं रूपांतर झालंय की नाही मला माहीत नाही, परंतु एखाद्या ठिकाणी जर अशा प्रकारचा व्यवसाय तयार झाला, उद्योग तयार झाला, तर तिथल्या स्थानिक तरुणांना 80% रोजगार दिला गेला पाहिजे आणि 80% रोजगार देण्याचं कायद्यानं बंधन आहे असं या सभागृहामध्ये अनेक वेळा आम्ही ऐकलं. मग या कायद्यानं बंधन असलेल्या या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे? कोण करणार? तर या सभागृहामध्ये अनेक वेळेला मी ऐकलेलं आहे की ते जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये आढावा घ्यायचा. जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळतो की नाही मिळतो हे बघण्याचं काम त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आहे असं या सभागृहामध्ये मी अनेक वेळा ऐकलं. पण आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं तर जिल्हाधिकारी स्पष्ट सांगतात की आमचा ह्या विषयाशी काही संबंध नाही, आमचा ह्या विषयामध्ये काही कंट्रोल नाही, आमच्याकडे ही कुठली जबाबदारी दिलेली नाही, आम्ही या विषयाचा कधी आढावा घेत नाही, आम्ही कधी आमची मीटिंग घेत नाही, हे जिल्हाधिकारी मंत्री महोदय स्पष्टपणे सांगतात. आणि म्हणून या संदर्भामध्ये ज्या भागामध्ये जो उद्योग येईल त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळण्याकरता, रोजगार मिळण्याकरता म्हणून तो रोजगार मिळतो की नाही मिळतो याच्यावर कंट्रोल म्हणून ही जबाबदारी कुठल्या तरी एखाद्या IAS ऑफिसरच्याकडे असली पाहिजे आणि म्हणून ती जबाबदारी देण्याचं काम आपण करावं की जेणेकरून तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल, स्थानिक भूमिपुत्रांना मंत्री महोदय त्या ठिकाणी न्याय मिळेल. त्याचबरोबर या जमिनी ज्यांनी घेऊन ठेवल्या आणि प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी कारखानदारी आणली नाही त्यांच्या जमिनी काढून घेण्याचा कायदा अनेक वेळेला या सभागृहामध्ये आल्याची चर्चा सुद्धा माझ्यासारख्या सदस्यानं अनेक वेळा ऐकलेली आहे. प्रत्यक्षपणे तशा पद्धतीची कारवाई होते का, झाली का, झाली असेल तर त्या संदर्भातली कधीतरी माहिती या सभागृहासमोर येणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपण रोज नवनवीन MOU करतोय, रोज नवीन करारनामे करतोय. वर्तमानपत्रामध्ये आम्ही वाचत असतो की अमकी कंपनी 50,000 कोटीची, 1,00,000 लोकांना रोजगार, तमकी कंपनी 20,000 कोटीची, 20,000 लोकांना रोजगार, ही कंपनी 15,16,000 कोटीची, 15,00,000 लोकांना रोजगार. मंत्री महोदय, सध्याचा हा सगळा संपूर्ण जो जमाना आहे हा जमाना ॲटोमायझेशनचा जमाना आहे. याच्याकडे आता मॅन्युअली काम करण्याचा प्रकार फार कमी झालाय आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण किती लाख कोटीचे रोजगार या ठिकाणी MOU करतो, करारनामे करतो, तितके लाख लोक रोजगार म्हणून आपण याला तिथल्या लोकांना रोजगार देऊ असं आपण जाहीर करतो. परंतु सद्य परिस्थिती बघता ही सगळं शक्य आहे का हे एकदा कधीतरी वास्तव म्हणून महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. कारण आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बेकारांचा आकडा हा आता जवळजवळ एकूण पॉप्युलेशनच्या 60% गेलाय. सुशिक्षित बेरोजगारांचा आकडा 60% लोक बेकार आहेत. काल परवाच एक कुठेतरी मी अहवाल वाचला की आपला देश हा लोकांना रोजगार देण्यामध्ये पूर्णपणे बऱ्याचशा अंशी अपयशी ठरतोय. आणि तिसऱ्या बाजूनं माझं चुकत असेल तर करेक्ट करा,